साईडचा आहे. हॅलो, सन्मान्य अतुल पाटील यांना मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्मान्य अतुल पाटील घोटोडे, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाकडे चालायचं आहे. नक्कीच आज आपण पाहिलं तर गेले 2 दिवस मैदानाच्या बिहाइंड द विकेट म्हणजे मैदानाच्या मागे आपण पाहिलं तर 2 LED TV ज्या प्रोव्हाइड केले आहेत आणि या ज्या LED स्क्रीन आहेत या स्क्रीन अतुल पाटील हे आमच्या घोटवडे गावातीलच ग्रामस्थ आहेत, घोटवडे गावातीलच आहेत आणि त्यांचा व्यवसाय हा फक्त अलिबाग तालुक्यापुरताच नाही आहे तर संपूर्ण रायगड जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये विविध लग्न समारंभ असतील किंवा त्याच वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा विविध पार्टीज असतील, अशा विविध स्पर्धेमध्ये किंवा विविध कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या LED TV पाहतोय आणि आम्हाला अभिमान आहे की अतुल पाटील हे आमच्या घोटवडे गावचे आहेत आणि त्यांचा देखील सत्कार इथे आपण या मंडळाच्या वतीने मात्र करणार आहोत. रवींद्रजी शिंदे अध्यक्ष आहेत मंडळाचे, त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे सत्कार घेतोय. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. आपला मराठी माणूस आहे आणि चांगल्या व्यवसायामध्ये तो अग्रेसर झालाय तर टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. नाव आहे अतुल पाटील. असाच पुढे पुढे जात राहा आणि तुझा प्रवास हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण असा व्यवसायाला एक चांगल्या पद्धतीने त्याला वाव मिळू दे आणि आम्हाला अभिमान आहे कारण मराठी सुद्धा बरेचसे उद्योजक आहेत ज्याने खऱ्या अर्थानं विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतले आणि LED स्क्रीन मी सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी समालोचन करण्यासाठी जातो आणि त्या तिथे आपण पाहिलं तर LED TV म्हणून अतुल पाटील यांची सातत्याने पाहतोय. मग खारेपाट विभाग असू द्या किंवा त्याच वेळेला महाड तालुका असेल, गोरेगाव असेल, विविध तालुक्यांमध्ये LED स्क्रीन आपण अतुल पाटीलची पाहतोय. प्रतिनिधी वेळा दोन्ही संघांचे 12 खेळाडू जर आले नाही तर मॅनेजमेंटच्या वतीने डायरेक्टली आपण 2 धावांची पेनल्टी आणि नेक्स्ट रामराज संघाचा इथे 12वा खेळाडू आलाय तर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ. तर नवीन सामन्यांचं नवीन समालोचन आता निलेश पाटील आणि त्यांच्या समवेत कैलास कनेकर यांच्या मधुर वाणीमधून आपण या सामन्याचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. हॅलो, थँक्यू निशांत. IPL फॉर्मॅटमधील हा तिसरा सामना आपण पाहतोय आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करणारा संघ भोसले वॉरियर्स थेरोडा. पहिला चेंडू आपण पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये ढकललाय. या चेंडूवर निश्चितपणे 2 धावा ज्या आहेत या लिहिल्या गेल्या होत्या. श्री गणेश होतोय भोसले वॉरियर्स थेरोडा या संघाचा. थेरोडा संघाचा जर विचार केला तर आपल्या विभागातच नव्हते तर आपल्या विभागाबाहेर सुद्धा जो खेळाडू आयकॉन म्हणून खेळत असतो खऱ्या अर्थाने आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला अजय चौलकर जो नुकताच अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेत सुद्धा ज्यानं सुरेख फलंदाजी केली होती तो यावेळी मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. त्याला साथ देतोय फलंदाज अमित नाईक. यावेळी मात्र शफल होऊन आपण पाहतोय बॅक टू द बॉल चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. ते चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल, तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव मात्र ऍड होईल. सुंदर असे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच रसिक प्रेक्षकांची गर्दी सुद्धा मैदानावर पाहायला मिळते, तुडुंब अशी गर्दी. कारण दूरवरून प्रेक्षक का आलेत तर जे 4 आयकॉन खेळाडू प्रत्येक संघात असतील. IPL फॉर्मॅट असल्यामुळे आपण पाहतोय 7 खेळाडू त्या गावातील असतील आणि उर्वरित 4 खेळाडू जे आहेत हे आयकॉन स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. तर या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपण या घोटवडा क्रीडा संकुल मैदानावर रसिक प्रेक्षकांची गर्दी मात्र पाहतोय. मागच्या सामन्यात खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं मनोरंजन झालं होतं. एक हाय स्कोरिंग सामना आपण पाहिला होता आणि विजेता संघ ठरला होता हार्दिक वॉरियर्स ताजपूर.
उद्या चालू सामन्याकडे इनसाइड आउट पद्धतीचा फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज अजय चौलकर बॅक टू द पॅव्हलियन. TJ कोणताही दोष नव्हता, फटका चांगला होता. इनसाइड आउट पद्धतीचा फटका होता फलंदाज अजय चौलकर याच्या माध्यमातून, परंतु या फटक्यामध्ये चुकी एवढीच होती की क्षेत्ररक्षकाला टार्गेट केलं गेलं होतं आणि सुंदर असा झेल टिपला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये जो क्षेत्ररक्षक उभा होता किफायत याच्या माध्यमातून. किफायत याचा सुद्धा एक नाव लौकिक आहे आपल्या विभागात, जो सध्या सुफी 11 रामराज संघाच्या माध्यमातून आपला निश्चितपणे खेळ दाखवणार आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन कुरुळ ते चिंचोली विभाग असो किंवा ग्रामीण असोसिएशन रामराज असो, या दोन विभागामध्ये आपण किफायत हे नाव आवर्जून ऐकलंय. आणि थिरोंडा संघाचा जर विचार केला तर अजय चौलकर जो नुकताच बाद झाला, याचा सुद्धा एक मोठा नाव लौकिक आहे आपल्या विभागामध्ये. तर अजय बाद होतोय, त्याची जागा होते नवीन फलंदाज परेश ठाकूर. षटक क्रमांक 1 मधील 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होताना या 3 चेंडू मागे आपण पाहतोय 3 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. संघाचं नाव आहे भोसले वॉरियर्स थिरोंडा. नवीन गोलंदाज ऑन द मार्क विनय पाटील गोलंदाजी करतोय. अर्थात महेंद्रजी मामा यांचा सुद्धा इथे कॉल पाहायला मिळतोय. इथे पंचांच्या माध्यमातून अवांतर चेंडूचा इशारा येतोय. वाईट चेंडू म्हणजे वाईट चेंडू असतो क्रिकेटच्या भाषेमध्ये, ज्या चेंडूवर अवांतर स्वरूपाची एक धाव जी आहे ही लिहिली गेली असते आणि ते खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विनयच्या विकेटसाठी निश्चितपणे पारितोषिक लगावलं जाणार आहे. विनय अर्थात त्याचे मामा महेंद्रजी मानकर यांच्या माध्यमातून. इथे सुंदर फटका, चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रात, वन बाउन्स पद्धतीने सीमारेषेबाहेर चौकार. ओके, नुकताच ज्या व्यक्तीचा मी उल्लेख केला होता घोटेवडे संघाचे किंवा खास करून विनय पाटील आपला भाचा, याचे मोठे पाठीराखे श्री महेंद्रजी मानकर यांच्या माध्यमातून विनयच्या प्रत्येक विकेटसाठी ₹500चं पारितोषिक. तर एक विकेट विनयच्या नावे झालाय, ₹500 त्याच्या नावे तर झालेले आहेत. षटकातील पुढील चेंडू, इथे ब्लॉक लाईनचा चेंडू, यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, याचा वापर मात्र केला जातोय. क्रिकेटमध्ये दोन गोष्टी, तेंडुलकर आणि यारकर, या गोष्टींचा सन्मान केला जातो. इथे सुद्धा या आपण पाहतो या खेळामध्ये किंवा या सामन्यामध्ये फलंदाज परेश याच्या माध्यमातून यॉर्क चेंडूचा सन्मान मात्र केला गेलाय. चेंडू गेलाय निर्धाव, धावसंख्या स्थिरावली 1 बाद 8. सुरेख असं षटक, अशा पद्धतीची गोलंदाजी आपण अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा विनयच्या माध्यमातून पाहिली होती. षटकातील अंतिम चेंडू, फुलर लेनचा चेंडू, जहा बना तुसी ग्रेट हो, तोहफा कबूल करो डीजे. जो एक सामना झाला होता त्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरला आहे निखिल पाटील. मी निखिल यांना विनंती करणार आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. त्याचप्रमाणे सन्माननीय माजी सरपंच खानाव ग्रामपंचायत जितेंद्र गोंधळी यांना विनंती असेल, सर आम्हाला जॉईन व्हा. सामना सुरू झाला आहे. निखिल चला लवकरात लवकर या. व्हेरी वेल डन निखिल, मनपूर्वक तुझं अभिनंदन. अप्रतिम फलंदाजी राहिली आणि त्याच कारणास्तव तुमचा संघ अगदी अटीतडीच्या सामन्यामध्ये जिंकला. यापुढील सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. सन्माननीय सरपंच यांच्या शुभ हस्ते निखिल याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. आपण जास्त वेळ इथे खर्च करणार नाहीत. दोन्हीही आमच्या खेळाडूला आणि पाहुण्यांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू यासिन सर. पहिल्या षटकातील आपण पाहिलं होतं पहिले 5 चेंडू अतिशय सुंदर पद्धतीचे होते. विनय पाटील याच्या माध्यमातून पहिलं षटक आलं होतं, मात्र 8 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु
शेवट मात्र षटकाचा तशा पद्धतीने झाला नाहीये. जसं उसेन बोल्टचं एक वाक्य मी ऐकलं होतं, मी कोणत्याही गोष्टीच्या सुरुवातीला महत्त्व देत नसतो, तर त्या गोष्टीचा शेवट कसा होतो हे महत्त्वाचं असतं. उसेन बोल्ट एक आंतरराष्ट्रीय धावपटू आहे, त्याच्या माध्यमातून आलेलं हे वाक्य होतं आणि सुरुवात चांगली केली होती विनयने, परंतु शेवट तशा पद्धतीने करता आलेलं नाही आहे. शेवटच्या चेंडूवर 6 धावा जमा करून आपण पाहतोय 6 धावा खर्च करून 14 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. संघाचं नाव आहे भोसले वॉरियर्स थेरोंडा. षटक क्रमांक 2 ऑन द मार्क आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज सलमान सिद्दीक. घोटवडे क्रीडा संकुलचा जर विचार केला तर काल सुद्धा मी एक गोष्ट ऐकली होती की आपण दोनही एंडला क्रिकेट खेळू शकतो. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो विकेटच्या दोन्ही बाजूला फलंदाजी होत असते, एक षटक एका एंडला, दुसरं षटक दुसऱ्या एंडला. तर तशा पद्धतीचं हे सुद्धा मैदान आहे, असं सुंदर सुसज्ज असं मैदान. आणि त्याच मैदानावर एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू, चेंडू जातोय निर्धाव. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमित नाईक, याच्या माध्यमातून खेळला गेलेला हा चेंडू होता, परंतु फलंदाजाला जखडून ठेवेल, बांधून ठेवेल अशा पद्धतीचा हा चेंडू होता. यॉर्क लेनचा चेंडू होता. षटकातील पुढील चेंडू. सलमानचा जर विचार केला तर भारदार देहयष्टी आहे, परंतु चांगली अशी फिटनेस किंवा जरी भारदार देहयष्टी असली तरी सुद्धा चांगलासा रनअप आपण पाहिला आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सुद्धा अचूक टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी होतोय. यावेळी सुद्धा लोअर फुलर रेंजचा चेंडू. क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू बऱ्याच पद्धतीचे असतात, त्यातलाच एक अनोखा चेंडू त्याला आपण म्हणतो लोअर फुलर लेंथ. ज्या चेंडूवर भल्या भल्या फलंदाजांना आपण वाचकताना पाहिलंय किंवा आपली विकेट गमावताना पाहिलंय, तोच चेंडू सादर केला गेला. षटकातील पुढील चेंडू. यावेळी सुद्धा पुन्हा एकदा लोअर फुलर लेनचा चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल, तत्पूर्वी धाव फलकावर एक धाव ऍड होईल. यावेळी मात्र थोडासा सामना संत झालाय, धावा येणं बंद झालंय. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावला गेला होता, तदनंतर मात्र थोडीशी धावसंख्या जी आहे ही स्थिरावले. षटक क्रमांक 2 मधील 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 धावा खर्च करतोय गोलंदाज सलमान सिद्दीक. यावेळी मात्र बॅटच्या खालोखाल चेंडू घेतलाय, आव घेत देखाना ताव आणि चेंडूवर घातला घाव. चेंडू गेला सीमा पार, षटकार. पण असतं आणि त्यातीलच एक फसलेला चेंडू होता. चेंडू कन्वर्ट झाला ओव्हर पिच लेंथ मध्ये. षटकातील पुढील चेंडू. बॅटच्या कडेला चेंडू लागून जातोय. यावेळी एकेरी धावेने आपण पाहतोय स्ट्राईक रेट मात्र चेंज होईल आणि एकेरी धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे सरकेल. 1-23. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाच्या वतीने म्हणायचं झालं तर, परंतु आपण मागच्या सामन्याचा उल्लेख करायचा झाला तर तब्बल 77 धावा ज्या आहेत या पहिल्या डावामध्ये जमा केल्या होत्या हार्दिक वॉरियर्स ताजपूर या संघाने. आणि त्या धावांचा पाठलाग करताना कुठेतरी कोलगाव संघ जो आहे 7 ते 8 धावाने मागे राहिला होता. इथे सुद्धा हलकासा हेलिकॉप्टर उडवले. चेंडू जाईल का सीमारेषे बाहेर, परंतु नाही. चेंडू स्थिरावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दुसरा फलंदाज बाद झालाय. कम ऑन डीजे. ती 11 धावांची खेळी त्याने साकारली, परंतु मागच्या चेंडूवर आपण पाहिलं होतं पुन्हा एकदा बुंदा मारण्याचा प्रयत्न केला किंवा यॉर्क लेनचा चेंडू टाकला गेला आणि त्या चेंडूवर महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परेशने, परंतु प्रयत्न फसला. काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये सुंदर असा झेल टिपला गेला. अर्थात किफायत याच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला होता आणि परेशला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. दुसरा फलंदाज बाद झालाय भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाचा आणि धावा झाल्यात 2-23. सुफी 11 रामराज संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन नवीन गोलंदाज सिद्धेश दिवकर. या आयकॉन खेळाडूने पूर्ण अलिबाग तालुकाच
नव्हे तर रायगड जिल्हा किंवा महाराष्ट्र राज्य या संपूर्ण प्रदेशात आपलं नाव लौकिक जो आहे तो कमावला. इथे आपण पाहतो उलट्या हाताने फटका खेचलाय. चेंडू निश्चितपणे ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषेबाहेर, चौकार. फटका खेचला होता, रिव्हर्सिपचा फटका. लगा तो आबाद नाही तो बरबाद ज्याला आपण म्हणतो. आणि तिथे आपण नशिबाची साथ सुद्धा आपण पाहिली. इथे फटका फसलाय, चेंडू दीर्घकाळ हवेत, परंतु नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन आदळेल, चेंडूची अडवणूक होणार, फेक होणार. तत्पूर्वी धाव फलकावर 2 धावा निश्चितपणे जमा केल्या जातील. भोसले वॉरियर्स थेरोडा संघाच्या माध्यमातून. इथे आपण पाहतो ज्या गावातून अर्थात बनवली गावातून जे क्रिकेटचे चाहते आहेत, प्रदेशी कर्णेकर असोत किंवा विनायक कर्णेकर असोत किंवा अनिल कर्णेकर यांच्या माध्यमातून थेरोंडा संघासाठी खास पारितोषिक 200 रुपयाचं पारितोषिक आले. एखादा चौकार किंवा षटकार जरी लगावं लागेल आणि हे 200 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. मिळवण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होता होता वाचलाय मला वाटतं हा षटकार. पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळतोय भोसले वॉरियर्स थेरोंडा या संघाला. चेंडू गेला सीमारेषे बाहेर, षटकार. कर्णेकर, विनायक कर्णेकर किंवा अनिल कर्णेकर हा यांचा अटासका पटास हा ग्रुप आणि यांच्या माध्यमातून अमित नाईक याच्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक जमा झाले. कॉम्बॉक्स वाशी इथे पाहतोय फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि झेलबाद स्वरूपात. चेंडूवर अमित जो आहे हा बाद होता होता वाचला होता. जवळपास षटकाराच्या नजीक स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये झेल टिपला गेला होता, परंतु फिल्डर जो आहे हा बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याचा पाय गेला असल्या कारणानं तो षटकार जो आहे घोषित केला गेला होता. आणि अमितला 200 रुपयाचं पारितोषिक प्रदेशी कर्णेकर असोत किंवा अट्टासका पटास या ग्रुपच्या माध्यमातून मिळालं होतं. तदनंतर मात्र पुढच्या चेंडूवर अमित जो आहे हा बाद झाला. तरी सुद्धा थेरोंडा संघाच्या कोणत्याही खेळाडूला जर षटकार लगावला गेला तर प्रत्येक षटकारामागे रुपये 100चं पारितोषिक आणि पुरस्कर्ते आहेत प्रदेश कर्णेकर. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा हवाई फायर पद्धतीचा फटका. चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, षटकार. थँक्यू अतिश कर्णेकर यांनी जे 100 रुपयाचं पारितोषिक लगावलं होतं ते अतिश याच्या नावे होईल, कारण मागच्या चेंडूवर आला होता उत्तुंग षटकार. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं होतं की षटकार आल्यानंतर तिसऱ्या षटकाची सुद्धा घोषणा झाली आणि षटक क्रमांक 3 संपन्न झाल्यानंतर आपण पाहतोय भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाची आतापर्यंतची धावसंख्या 3 बाद 41. अतिशय सुंदर धावसंख्या निश्चितपणे म्हणावी लागेल, परंतु IPL फॉर्मॅटचा जर विचार केला तर धावा किती असल्या तरी सुद्धा त्या अपुऱ्या ठरू शकतात, अपुऱ्या पडू शकतात. याचं ज्वलंत उदाहरण आपण मागच्याच सामन्यात पाहिलं होतं. ग्रामीण गटातून जे सामने झाले होते त्या सामन्यांमध्ये आपण पाहिलं होतं की 4 षटकांमध्ये 68 धावांचा उच्चांक बापदेव कुर्ड संघाने गाठला होता. तदनंतर तो उच्चांक मोडीत काढला होता IPL फॉर्मॅटमध्ये जो नुकताच सामना पार पडला. संघाचं नाव होतं हार्दिक वॉरियर्स ताजपूर. यांनी 77 धावा वैयक्तिक 4 षटकामध्ये जमा केल्या होत्या. चालू असलेला सामना भोसले वॉरियर्स थेरोंडा विपक्ष सुफी 11 रामराज या दोन संघादरम्यान पहिला डाव पहिली इनिंग प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि या 3 षटकामध्ये 3 बाद 41 अशी सुंदर सुरुवात करतोय भोसले वॉरियर्स थेरोंडा हा संघ. ऑन द मार्क नवीन गोलंदाज हुसेन डाके. पहिलाच चेंडू हुसेनचा, चेंडू आला आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर, षटकार.
फुलर यांचा चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडू भिरकवला, यावेळी मात्र लॉंग ऑनच्या वरून सीमारेषे बाहेर षटकार. तर पुन्हा एकदा प्रदेशजी कर्णेकर यांच्या माध्यमातून रुपये 500चं पारितोषिक. चुकीची दुरुस्ती इथे स्कोरर मला कळवत आहेत. इथे चैतन्य फलंदाजी करतोय, ज्याच्या माध्यमातून हे 2 षटकार आलेत. तरी चैतन्याला पुन्हा एकदा संधी. तर तिसरा षटकार येणार का? खऱ्या अर्थानं तिसरा षटकार आला आणि 500 रुपयाचं पारितोषिक आपल्या नावे करतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र वन बाउन्स पद्धतीने चेंडूची अडवणूक होते. किफायताच्या माध्यमातून तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव सहजरित्या पूर्ण होईल आणि भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाची आतापर्यंतची धावसंख्या होईल 3 बाद 60 हा स्कोर मात्र गाठलाय. अतिशय सुंदर अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू शिल्लक. इथे बॅटच्या खालोखाल चेंडू आलाय, परंतु चेंडू दीर्घकाळ हवेत स्थिरावलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर हाणामारी होणार किंवा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होणार हे माहीत असून सुद्धा आपण पाहतोय हुसेन याच्या माध्यमातून हे षटक टाकलं गेलं होतं. पहिल्या 3 चेंडूवर 3 सलग षटकार लगावले सुद्धा गेले होते, परंतु नंतरच्या 2 चेंडूवर खऱ्या अर्थानं वापसी करतोय गोलंदाज हुसेन टाकी. हुसेन टाकी याच्या माध्यमातून चालू षटकातील अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू ऑन द मार्क. नवीन आलेला फलंदाज जयेंद्र बळकवडे याच्या माध्यमातून खेळला गेलेला चेंडू बॅक टू द बॉलर. चेंडू गेलाय, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, चेंडूची अडवणूक होणार, फेक होणार. तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव तर जमा झाले, परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. आणि 4 षटकांचा निर्धारित खेळ ज्यावेळी समाप्त झाला त्यावेळी आपण पाहतोय भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाची अंतिम धावसंख्या 5 बाद 60. चालू सामन्याचा पहिला डाव आपण पाहतोय संपन्न झालाय. तत्पूर्वी आपण मध्यंतरात विनय स्टार भेरसे विपक्ष श्रीधर भोपी पुरस्कृत तळेखार या 2 संघादरम्यान नाणेफेक करून घेणार आहोत. दोनही संघांना मी विनंती करतोय की आपल्या कर्णधाराला पाठवायचं आहे, तसेच कर्णधारासोबत प्लेइंग 11ची लिस्ट सुद्धा पाठवायची आहे. पाच बाद 61 अशी धावसंख्या आपण धाव फलकावर पाहतोय. त्यामुळे 24 चेंडू दिले जातील आणि 62 धावांचा पाठलाग करावा लागेल. संघाचं नाव आहे सुफी 11 रामराज. हॅलो 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 पुन्हा एकदा मी विनंती करेन विनय स्टार भेरसे आणि श्रीधर भोपी पुरस्कृत तळेकर संघाला तुम्ही त्वरित आपल्या कर्णधाराला पाठवायचं आहे, कारण मध्यंतरात ही नाणेफेक होणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा समालोचन करताना थोडासा व्यत्यय सुद्धा येत असतो. सोबत आपली प्लेइंग 11ची लिस्ट पाठवायची आहे. तसेच सामना सुरू असताना आपला जो प्रतिनिधी आहे तो सुद्धा कॉम्बॉक्स पाशी ठेवायचा आहे. हॅलो तत्पूर्वी व्यासपीठावर आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत खानावचे विद्यमान सदस्य योगेश गुजर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान, त्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीनं
दत्तात्रय रामा ठाकूर माजी सरपंच यांच्या शुभहस्ते आपण घेतोय. व्यासपीठावर आपण पाहतोय मित्रांनो, दत्तात्रय ठाकूर यांच्या शुभहस्ते योगेश गुजर यांना सन्मानित केलं जात आहे. एक भेरसे चांगला संघ- क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आणि त्याचबरोबर खानाव ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय योगेश गुजर यांचा सन्मान होतोय. आणखी एक व्यक्तिमत्व या मैदानात आहे. मी विनंती करतोय मेघश्याम झावरे, आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. क्रिकेटचा चाहता अर्थातच ज्याने अनेक वर्ष क्रिकेटला दिली असे मेघश्याम झावरे, मी आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि भेरसे संघाचे संघनायक विनय स्टार भेरसे संघाचे संघनायक. चला आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये या, अन्यथा 2 धावांची पेनल्टी आपल्याला बसणार आहे. लक्षात घ्या, अध्यक्षांनी मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवला आहे. इनिंग ब्रेकमध्ये जर टॉस करण्यासाठी आपण आला नाही तर 2 धावांची पेनल्टी बसेल. प्लीज लवकरात लवकर या, पहिला चेंडू पडण्याच्या आत इथे टॉस होणं अपेक्षित आहे. प्लीज लवकरात लवकर या. सन्माननीय योगेशजी गुजर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. चला, दोन्हीही संघाचे कर्णधार, तळेखार संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. बेरसे संघाचे कर्णधार सुद्धा करण हे सुद्धा आलेले आहेत. आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय गुजर सरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. करणचा कॉल असेल, हेड इज कॉल अँड टेल. तर तळेखार संघाचे कर्णधार यांनी टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया, कारण सामना इथे सुरू होतोय. आपण वळणार आहोत सामन्याकडे आणि आमचे गुजर साहेब यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. तर अंपायरचा इशारा येतोय. मैदानावरती सलामीची जोडी आता मात्र आलेली आहे. एका बाजूला हुसेन टाके आहे तर दुसऱ्या बाजूला फात कळबसकर. ओहो, हुसेन टाके मॅन फ्रॉम शिग्रा. निशांत हा ॲक्च्युली जबरदस्त गंभीर चोटील आहे, कारण त्याच्या हाताचं नख संपूर्ण निघालंय. मी त्याला सांगितलं होतं खेळू नको, तरी तो खेळतोय आणि पहिल्याच चेंडूवरती षटकार येतोय. शिग्रा गावाचा हा खेळाडू आहे, मुरुड तालुक्यातील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मुरुड तालुक्याचा नांदगाव गावचा खेळाडू आहे फहद कलबसकर. तो चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं. फिर से एक बार 62 रनों की जरूरत और हुसैन टाके के बल्ले से यह पहला छक्का आता हुआ. बहुत ही गंभीर चोट है, हालांकि तकरीबन 1 महीना उन्होंने रेस्ट करना चाहिए, मुझे ऐसा लग रहा था उनकी चोट देखते हुए. मगर देखिए क्रिकेट का एक नशा क्या होता है, और क्रिकेट के लिए एक पागलपन, क्रिकेट के लिए दीवानापन उनकी तरफ से मुझे देखने को मिलता है. हालांकि निशांत ये खिलाड़ी 12वें खिलाड़ी के रूप में मेरे बगल में तकरीबन 2 से 3 साल बैठे हैं, और आज देखिए मुरुड तहसील से एक सबसे बढ़िया खिलाड़ी, सबसे शानदार खिलाड़ी के रूप में वो उभर के आए हैं. स्ट्राइकिंग एंड पर हुसैन टाके, गेंदबाजी की जिम्मेदारी चैतन्य के ऊपर. आहा, तेज तर्रार गेंद. चैतन्य भी अपने गेंदबाजी से यहाँ पे दिखाते हुए हम भी कच्चे गुरु के चेले नहीं हैं. लाजवाब यहाँ पे वार पे पलटवार होता हुआ, क्योंकि जैसे ही छक्का लगा ऑफ स्टंप के बाहर ललचाया था हुसैन को और चकमा दिया था. इस बीच हाफ ट्रैकर गेंद, हवा में गेंद है, मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल गया और एक बड़ी मछली जाल में. हुसैन टाके बैक टू द पवेलियन. मैदान छोड़ना पड़ेगा हुसैन को. बहुत ही निराश होंगे अपने आप से, क्योंकि इस खिलाड़ी ने बोरली के मैदान पर तूफान मचाया था, लाजवाब बल्लेबाजी की थी और अपेक्षा जरूर कर रहे थे, मगर थोड़े से चोटिल होने के बावजूद भी यहाँ पे खेलने के लिए उतरे. अच्छी शुरुआत होने के बाद यहाँ पे तीसरी गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश में चूक गए. गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और मिड विकेट में बहुत ही बढ़िया कैच. इसी के साथ ये पहला झटका. इसी बीच नए गेंदबाज आए हैं सलमान सिद्दीक, मैन फ्रॉम रोहा सिटी से ये बिलोंग करते हैं. बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है
एक ऑलराउंडर के हैसियत से जाने जाते हैं पूरे रोहा तहसील में। गेंदबाजी करते हुए उन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की, मात्र 9 रन खर्च किए थे। परफेक्ट यॉर्कर उनकी खासियत, तेज तर्रार गेंदबाजी करना वो जानते हैं, मगर अब बल्लेबाजी का जिम्मा यहाँ पे उठाना होगा। जी हाँ, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, मगर तक तेज तर्रार गेंद उसे पुल करने की कोशिश कर रहे थे सलमान, मगर गेंद और बल्ले की अच्छी मुलाकात नहीं हुई और इसी वजह से गेंद वहीं पे लुढ़कती भी नजर आई। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, एक छक्के के बाद क्या कमाल की वापसी चैतन्य ने की है। जी हाँ, इसमें तब हवा में गेंद जरूर है, मगर 30 गज का दायरा होने की वजह से गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में 1 बाउंस सीमा रेखा को लांघती हुई 4 रन के लिए। अटपटा नाम जरूर है, अटास्का पटास्का ग्रुप, इनकी तरफ से हर विकेट के लिए 100 रुपए का इनाम। तो अंतिम गेंद भी यहाँ पे बिंदी आती हुई, पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। छक्के से शुरुआत और 5वें गेंद के ऊपर एक चौका, बाकी सारी गेंदें बिंदी। एक विकेट जो कि बहुत ही अहम था हुसैन टाके का चैतन्य के खाते में। देखते देखते पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 10 रन। अब जीतने के लिए बचे हुए 18 गेंदों में 52 रनों की जरूरत। कुल मिला के 62 रन चाहिए, मगर अब 18 गेंदें बची है और 52 रनों की जरूरत। मुश्किल जरूर है, सफर अभी भी बहुत दूर है, लंबा है, मगर दोस्तों ये 2 बल्लेबाज जब तक मैदान में रहेंगे तब तक कुछ भी हो सकता है। फहद कलबस्कर, इस खिलाड़ी के बारे में मैं जरूर बताना चाहूंगा। मुरुड तहसील में एक बहुत ही शानदार और बहुत ही बड़ा टूर्नामेंट होता है, जहां पे मैन ऑफ द सीरीज के खिताब से बाइक निशांत कड़वे ने अपने नाम की थी। उसी टूर्नामेंट में उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब से जिस बल्लेबाज को नवाजा गया था, ये वो बल्लेबाज है फहद कलबस्कर, मैन फ्रॉम नांदगांव मुरुड। ये बल्लेबाज अगर अपने रंग में आ गए तो आज फिर से एक बार यहाँ पे आप धमाका देख सकते हैं। कमाल की बल्लेबाजी करते हैं, सीधे बल्ले से खेलना उनकी खासियत, उनकी पसंदीदा स्ट्रोक वी में खेलना पसंद करते हैं। जी हाँ, पहली गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप, टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल गई। फहद कलबस्कर थोड़े से निराश, अंपायर के ऊपर देखते हुए, कटाक्ष डालते हुए, हल्का सा अपील, आंखों आंखों में इशारा किया, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है। जी हाँ, इस मरतबा यॉर्क किया था 2 टांगों के बीच, मगर गेंद लेग स्टंप को छोड़कर निकल गई और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। रनों की संख्या हो चुकी है 11 रन। आप देख रहे हैं भोसले वॉरियर्स तेरोंडा बनाम सूफी 11 रामराज। जी हाँ, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप बहुत ज़्यादा बाहर की तरफ भटक गए। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल गई। परेश ठाकुर गेंदबाजी के मार्ग पर, लगातार यहाँ पे 2 गेंदें उन्होंने वाइड की है। जी हाँ, इस मरतबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। फिर से एक बार एक बहुत ही बड़ा झटका। फहद कलबस्कर बिना रन बनाकर मैदान से बाहर जाएंगे। बहुत ही सस्ते में लौट चुके हैं फहद, आउट। मगर इस खिलाड़ी में भी जबरदस्त टैलेंट छुपा हुआ है। आज ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज आउट होने के बाद किफायत के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। आज अगर उस जिम्मेदारी को उठाते हैं और यहां से अगर अपनी टीम को मैच जितवाते हैं तो हमेशा के लिए यह मैच यादगार होगी। मगर यहां पे परेश की मैं सराहना करना चाहूंगा।
फुल टॉस गेंद थी, उसे पिक नहीं कर पाए या अपेक्षा नहीं की थी और तैयार भी नहीं थे, और इसी वजह से जल्दी जल्दी में उस गेंद को खेला था मिड विकेट की दिशा में, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था। एक ही रन यहाँ पे मिलेगा। एक एक रन, दो दो रन से यहाँ पे काम नहीं बनेगा, ये बल्लेबाज भी जानते हैं। जी हाँ, फिर से एक बार अपने लाइन से भटके हैं परेश ठाकुर। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाया था गेंद ने और ये नो बॉल करार दिया है। नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा और इसके के साथ ये फ्री हिट भी रहेगा। तर या ठिकाणी अटास्का पटास्का ग्रुप की तरफ से रमेश आणि मॅनेजर यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धन्यवाद. जी हाँ, अंपायर जी की तरफ से नो बॉल, अंपायर जी बताते हुए कि कहाँ गेंद ने टप्पा खाया था, क्योंकि हर नो बॉल के ऊपर आपको फ्री हिट मिलेगा, एक रन भी मिलेगा, उसी के साथ एक गेंद और करनी होगी। जांच करने के बाद, वहां पे मुआयना करने के बाद आखिरकार यहां पे फैसला हो चुका है कि ये नो बॉल है। रनों की संख्या देखिए आपके स्क्रीन पर, 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर यहां पे प्रगति पथ पर 15 गेंदें बची है और 48 रनों की जरूरत। जी हाँ, इस मरतबा ये फ्री हिट था, इस वजह से बाल बाल बच गए। हवा में लहराती हुई गेंद देखिए आपकी स्क्रीन पर, हमारे टेक्नीशियन जरूर बताएंगे कि किस तरह से गेंद को डिलीवर किया था। बल्लेबाजों को बार बार यहां पे मिस टाइम करने पर मजबूर करते हुए। देखिए एक्शन रिप्ले आप देख सकते हो। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद एक हाथ घूमी थी। जी हाँ, इस मरतबा उल्टे हाथ से खेलने का प्रयास, स्विच हिट लगाने की कोशिश, मगर इस गेंदबाज ने बल्लेबाजों को परेशान किया है, परेशानी का सबब बने हैं। इस गेंदबाज का सामना किस तरह से किया जाए, इसी विवंचना में यहाँ पे ये दोनों भी बल्लेबाज। इस बीच थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद थी, ऑफ स्टंप पर सफल होकर क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और उस गेंद को खेला है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। कृपया समोर यायचं आहे. रमेश पाटील गोटोडे ग्रामस्थ, आपल्याला विनंती असेल आपण मेघश्याम झावरे यांना सन्मानित करतोय. सामाजिक कार्यकर्ते आणि अतिशय क्रिकेटचे दिवाने म्हणता येतील किंवा क्रिकेटचं वेड ज्यांना लहानपणापासून आहे असं व्यक्तिमत्व आपल्या अलिबाग तालुक्यात, ज्याने भरघोस बक्षिसं दिली किंवा एखादी स्पर्धा ठेवून सर्व संघांना टी शर्ट बहाल केली, असं व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहतोय. मेघश्याम झावरे यांना आपण सन्मानित करतोय व्यासपीठावर. धन्यवाद. 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 2 विकेटों के नुकसान पर। 2 ओवर की समाप्ति के बाद अब बचे हुए 2 ओवर में 44 रनों की जरूरत। किफायत पटेल 1 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर खेल रहे हैं। अजय चौलकर नए गेंदबाज, अजय के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी, क्योंकि यहां से अगर पिटाई होती है तो यह मैच अंतिम ओवर में चला जाएगा। जी हां, पटकी हुई गेंद जरूर थी, मगर ऑप्शन के बाहर वाली गेंद को कट किया था बैकवर्ड पॉइंट की दिशा में। बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से एक ही रन यहां पे मिलेगा। एक एक रन से काम नहीं बनेगा, कम से कम 5 से 6 बड़े स्ट्रोक अगर यहां पे आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। 11 गेंदें आपके हाथों में हैं। जी हाँ, इस मरतबा बैकवर्ड पर ही उसे पुल करने की कोशिश की, मगर मिड विकेट में सीधा फील्डर के हाथों में खेल गए और एक झटका और एक आइकॉन के रूप में खिलाड़ी सलमान सिद्दीक मैदान से बाहर। सिद्दीक भी आउट हो चुके हैं
ऊपरी क्रम के 3 जो आइकॉन खिलाड़ी थे, हुसैन टाके, फहद कलबस्कर और सलमान सिद्दीक, आउट होने के बाद अब फरहान दलवी आए हैं नए बल्लेबाज किफ़ायत का साथ निभाने के लिए। मगर यहाँ से इस मैच को जीतना बहुत मुश्किल, मगर दोस्तों नामुमकिन बिल्कुल नहीं है, क्योंकि 10 गेंदें अभी भी शेष। 10 गेंदों में 43 रनों की ज़रूरत है यहाँ पे जीतने के लिए। फरहान स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, इस गेंद को फिर से एक बार देखिए पुल करने की कोशिश में चूक गए और एक आसान सा कैच यहाँ पे ड्रॉप कर दिया है। फॉलो थ्रू में अपनी ही गेंदबाजी में कैच लपकने का सुनहरा मौका था अजय चौलकर के पास, मगर उनके हाथों से ये गेंद टॉस हुई और एक जीवन दान मिला है फरहान को। मगर क्या जीवन दान का यहाँ पे फायदा होगा? फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर फील्डर को ढूंढ लिया है। अंपायर जी नाराज, नो बॉल करार दिया अंपायर जी ने। फिर से एक बार यहाँ पे 2 रन मुफ्त के मिलेंगे। देखिए गेंदबाजी करने वाली टीम ने बहुत सारी वाइड गेंदें, बहुत सारी नो बॉल यहाँ पे जरूर डाली है, उसके बावजूद रन नहीं आ रहे हैं। यही एक चिंता का विषय मैं कहूँगा, क्योंकि इसके पहले भी परेश ठाकुर ने 2 वाइड गेंदें, 1 नो बॉल डाला था। जी हाँ, इस मरतबा देखिए हवा में गेंद, फ्री हिट था, उसका फायदा नहीं उठा पाए किफ़ायत पटेल। डीप कवर की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और फ्लाइंग स्लीप में जो फील्डर तैनात थे उनके हाथों में एक आसान सा कैच, मगर ये बिंदी गेंद। अजय चौलकर की भी मैं तारीफ करना यहाँ पे चाहूँगा, काबिल तारीफ गेंदबाजी की है, कमाल की गेंदबाजी। बड़े स्ट्रोक से यहाँ पे वंचित किया है, बड़े स्ट्रोक से महरूम किया है। बिल्कुल गेंद और बल्ले की सही मायनों में यहाँ पे मुलाकात नहीं हो रही है। बार बार लगातार बल्लेबाजों को रोका है उन्होंने, चकमा दिया है। देखिए आखिरकार फिर से एक बार चकमा देते हुए एक आसान सा कैच बिहाइंड द विकेट। तीन ओवर की समाप्ति हो चुकी है। इस ओवर में अजय चौलकर ने मात्र 3 रन खर्च किए हैं। जी हाँ, इस मरतबा नए गेंदबाज आए हैं अतीश माटे, उरन से बिलोंग करने वाला, ये एज आइकॉन के रूप में खेलने वाला खिलाड़ी। मगर ये मैच अब हाथों से दूर जा चुका है, बहुत दूर जा चुका है। बल्लेबाजों ने काफ़ी निराश किया। पहले हम सभी को लगा था कि यह मैच बहुत ही कड़क होगा, ये मैच बहुत ही संघर्षमय होगा, मगर कमाल की गेंदबाजी की है। नॉन स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं विनय, स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज यासीन। जी हाँ, इस मतलब अच्छा ड्राइव जरूर था, मगर सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे और इसी वजह से यहाँ पे रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। अब मात्र औपचारिकता यहाँ पे बची है, मात्र 4 गेंदें आना बाकी। उरन के इस गेंदबाज ने भी प्रभावित किया है, मगर इसी बीच यासीन के बल्ले से आता हुआ ये खूबसूरत चौका, छक्का। ये मैच आपके हाथों से निकल चुका है, 2 गेंदें बची है और जीतने के लिए 31 रनों की जरूरत।
कमाल की गेंदबाजी की है। हर एक गेंदबाज ने अपनी जिम्मेदारी को बखूबी समझा है। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक लॉन्ग लेग की दिशा में और एक बड़ा स्ट्रोक यहाँ पे मिलेंगे बल्लेबाज को पूरे 4 या 6। जी हाँ, 4 रन मिलेंगे। मगर देखिए चैतन्य पाटिल ने अपने पहले ओवर में मात्र 10 रन खर्च किए। हालांकि पहली गेंद पर हुसैन टाके के बल्ले से हमें छक्का देखने को मिला था। उसके बाद ऐसा लगा था कि मैच में धमाल आएगा, मगर गेंदबाजों ने क्या कमाल की वापसी की है। चैतन्य पाटिल ने मात्र 10 रन खर्च किए। परेश ठाकुर दूसरे ओवर में आए। परेश ठाकुर ने मात्र 8 रन खर्च किए। और उसके बाद अजय चौलकर ने तो इस मैच के ऊपर अपनी मोहर लगा दी है, क्योंकि अजय चौलकर ने इस उनके ओवर में मात्र 3 रन खर्च किए हैं। अब मैन ऑफ द मैच के सही मायनों में हकदार कौन होंगे, इसके बारे में हम थोड़ा सा जायजा लेंगे। आणि या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरलाय चैतन्य पाटील। चैतन्य पाटील याने फलंदाजी करत असताना